नमस्कार मित्रांनो, स्टॉकफिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की आपण उद्यासाठी मार्केटला कशा पद्धतीने ट्रेड करू शकतोय. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलंत तर मार्केटमध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट बऱ्यापैकी डाउन साइडला गॅप डाऊनमध्ये ओपन झाल्यानंतर मार्केट कंटिन्यू जे आहे ती इथे अपसाइडला मूव्हमेंट करताना आपल्याला दिसतंय. आणि इथे जर तुम्ही पाहिलंत तर मार्केट इथे डाउन साइडला ओपन झाल्यानंतर हे बघा मार्केट इथे डाउन साइडला ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा अप साइडला मूव्हमेंट केला. साधारण 23,500 चा एक रेझिस्टन्स घेतला. तिथून परत एक रिट्रेस केल्यानंतर मार्केट कंटिन्यू जे आहे ते आज दिवसभर मार्केट अप साइडला मूव्ह करत गेले आणि जवळ-जवळ 23,600 च्या वर जे आहे ते मार्केटनं क्लोजिंग आपल्याला इथे दिलेली आहे. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मूव्हमेंट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. आणि जर अशाच पद्धतीने म्हटलं जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की ह्या आठवड्यासाठी मार्केटची जी रेंज आहे ती साधारणपणे आपल्याला 23,500 पासून ते 24,200 पर्यंतच्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतंय. सो उद्यासाठी आपण मार्केटला कसं ट्रेड करणार आहोत, तर इथे जर तुम्ही पाहिलंत तर या ठिकाणी गॅप डाउन ओपन झाल्यामुळे जे इथे सेलर्स आले असतील किंवा इथे जे सेलर्स बसले होते, जे आदल्या दिवशी इथे सेलर्स बसले होते, ह्या सेलर्सला कंप्लीटली मार्केटने इथून जे आहे ते मार्केटमधून काढलंय. कारण इथे जे सेलर्स बसले असतील यांचे एस-एल जवळ-जवळ 23,800 23,900 च्या जवळपास यांचे एस-एल असतील. बट गॅप डाउन नंतर मार्केट जसं कंटिन्यू अपसाइड मोमेंटम केला, त्या मोमेंटममध्ये हे सेलर्स जे आहेत ते इथून निघाले असतील. सो उद्या आपल्याला फ्लॅट टू छोटा गॅप डाउन जरी बघायला मिळाला किंवा जर गॅप अप जरी बघायला मिळाला, सो त्या केसमध्ये आपण मार्केटच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करू आणि मार्केटमध्ये आपण कॉल साइडला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू किंवा कॉल साइडला आपण जाण्याचा प्रयत्न करू. बायिंग साइडला आपण जाण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.